हॅलो हाय नमस्ते सगळ्यांना माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप खूप स्वागत आहे. कसं आहेत सगळेजण? मी बरा आहे, तुम्ही पण बरा आहे म्हणले मी. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी कुठं चाललो आहे, काय करायचं आहे काम ते तुमच्याबरोबर शेअर करतो. बघा काय काम करायचं आहे म्हणलं तर आता द्राक्षीमध्ये चाललो मी. जनावरांचं सगळं व्यवस्था केलं आहे. आता चारा टाकलं, पाणी पाजली, सगळं झालं आहे. आता द्राक्षीमध्ये जाऊन काय करायचं आहे काम तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आता चाललो आहे मी तकडंच द्राक्षीचं रानाकडं. द्राक्षीमध्ये किती काम केलं तर पण कमीच आहे. द्राक्षीमध्ये आज काय करायचं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. द्राक्षीच्या रानाकडं चाललो आहे मी आता. तसंच बोलत बोलत तुमच्याबरोबर आलो आहे. बघा द्राक्षीच्या रानामध्ये आत्ता आले. काय करायचं आहे म्हणलं तर आता द्राक्षीमध्ये बघा, द्राक्षीमध्ये आता एक एक पानं हे झाले ते औषध जरा जास्त होणं, ते तसलं पानं पण काढून घ्यायचं आहे. आणि घडात एक एक काय तर कुठं उरले ते जरा अजून ते पण काढून घ्यायला लागले. रोजचं द्राक्षीमध्ये मार्केट करायचं झालं तर त्याच्यामध्ये किती पण काम केलं तर कमीच आहे. बघा सगळं आमचं मार्केटला माल जायचं म्हणलं तर काम किती पण केलं तर कमीच आहे. म्हणून मी रोज काय तर करतच असतो ह्याच्यात. आज काय करणार आहे म्हणलं तर ते जरा औषध जास्त होऊन जरा पानं त्यानं पिवळं झालं, ते सगळं काढून घ्यायला लागले. पानं ते औषध जास्त होऊन क्रॉचिंग झाले. बघा असं झाले, बघा पानं सगळं ते काढून घ्यायला लागले. आणि ते पानं कशासाठी तसं होते, काय जास्त झालं तर तसं होते म्हणून व्हिडिओच्या लास्टला सांगते मी. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करून घेऊन व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा कसं आहेत म्हणून, लाईक द्या. चला तर मग आता कशासाठी ते पानं तसं होते ते म्हणून सांगतो. चला तुम्हाला तुम्ही ते औषध कडे कसते म्हणताना औषध आम्ही प्रमाणात घालायला पाहिजे. आणि पहिलीचं औषध सगळं आम्ही स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. आधीचं औषध त्याच्यामध्ये उरलं तर पण असं होते ते म्हणून सांगितले. ते असं झाल्यावर काय करायचं आणि कुठलं औषध मारून घ्यायचं म्हणलं तर ते व्हिडिओच्या लास्टला सांगतो. बघा तुम्हाला ते असं झाल्यावर औषध पण मारून पण काय उपयोग होत नाही. ते पानं तसं झालेलं वाळलेलं काय ते काय नीट होत नाही. आम्ही औषध मारतानाच व्यवस्थित त्याच्यातलं सगळं आधीचं औषध काय उरलं ते सगळं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. आधीचं औषध ते विष तयार झालं ते सगळं आम्ही 2-3 औषध मिळवून ते सगळं औषध मारलं असतं व सगळं केमिकल मग एकाचं एक जास्त ते सगळं विष तयार होते. त्याच्यामध्ये सगळं वेगवेगळं हे असते, सगळं प्रोटीन मग एक तर त्याच्यामध्ये वेगवेगळं असते म्हणून ते सगळं एक झालं तर ते विष तयार होते. म्हणून आम्ही स्वच्छ आणि धुवून घ्यायला पाहिजे, नाहीतर असं होते ते. बघा ते आम्ही त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. स्वच्छ पाणी घेऊन औषध मारून घ्यायला पाहिजे. माझं व्हिडिओ कसं वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा. थँक्यू. ऑल द बेस्ट सगळ्यांना. नमस्ते.